श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। उत्तर महाराष्ट्र फिटनेस लेगसी जिमचे संचालक हबीब सय्यद झिशान शेख यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हबीब क्लासिक स्पर्धा आयोजित करण्यात आली। या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातून स्पर्धकांनी भाग घेतला। ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। हबीब क्लासिक 2024 या स्पर्धेमध्ये पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग, मास्टर बॉडी बिल्डिंग, विशेषतः दिव्यांग बॉडी बिल्डिंग, मेन्स फिजिक्स अशा विविध कॉम्पिटिशन झाल्या। त्यासोबतच ओपन बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली। पॉवर लिफ्टिंगची स्पर्धा विजेत्यांना मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। ही स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोनही वर्गांसाठी आयोजित करण्यात आली होती। यामधील पहिल्या 1 ते 3 विजेत्यांना रोख रक्कम आणि ट्रॉफी असं बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे विविध विभागात झालेल्या स्पर्धांमधील पहिल्या 3 विजेत्यांना रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। मेन्स फिजिक्स कॉम्पिटिशनचा विजेता शाज मंसुरी याला रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केले गेले। तसेच ओपन बॉडी बिल्डिंगचे सर्व गट यामध्ये 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो आणि 75 किलो अशा पद्धतीने स्पर्धा घेण्यात आली। यामधील पहिल्या 1 ते 5 विजेत्यांना देखील रोख रक्कम आणि मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। ओपन बॉडी बिल्डिंगच्या अंतिम फेरीत पहिल्या 1 ते 3 विजेत्यांना देखील रोख रक्कम आणि ट्रॉफी देण्यात आली। सर्वोत्कृष्ट पोजर अमीन अन्सारी याला रोख रक्कम 5000, तर सर्वोत्कृष्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डर आकाश टोकडे याला रोख रक्कम 3000 आणि हबीब क्लासिक 2024 चा विजेता मयूर शिंदे याला रोख रक्कम 25000 आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील तरुणांना त्यांनी शरीरसौष्ठव केलेल्या मेहनतीचं जनतेसाठी प्रदर्शन करून एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे। आजच्या काळामध्ये बघितलं तर मोबाईलच्या जमान्यामध्ये तरुणाई सगळी व्यायामापासून दूर गेलेली। असं असताना हबीबभाई सय्यद झिशानभाई यांनी अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रम राबवला आहे। स्वतः हबीबभाई सय्यद हे नाशिक श्री, उत्तर महाराष्ट्र श्री, महाराष्ट्र श्री, इंडिया श्री आणि मिस्टर युनिव्हर्स होऊन राहिलेले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो तरुण आज घडवले जात आहे आणि अशा तरुणाने एक चांगला कार्यक्रम घेऊन नाशिककरांना खूप चांगली संधी दिलेली। त्याच्याबद्दल श्रमिक सेनेतर्फे मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि याच्या पुढच्या भावी वाटचालीस त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वर करो त्यांच्या हातून तरुणांची एक चांगली फौज या देशामध्ये घडो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करतो। हबीब क्लासिक 2024 साठी असलेले प्रायोजक आणि समर्थक यांचे आयोजकांनी मनापासून आभार व्यक्त केले। तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या सर्वांचं समर्थन लाभलं। सोबतच समर्थक, टीम फिटनेस लेगसीचे स्वयंसेवक आणि गटातील सर्व सभासदांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दिल्याने या सगळ्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले। कार्यक्रमास बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे संजय चव्हाण, राजेंद्र सातपूरकर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक हसन सय्यद, श्रमिक सेनाचे बाळा पाठक आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला। आलेले मान्यवर, प्रायोजक, टीम फिटनेस लेगसीचे स्वयंसेवक, गटातील सर्व सभासद, सहभागी बॉडी बिल्डर्स यांच्या समर्थनार्थ यावर्षीप्रमाणेच पुढच्या वर्षी देखील हबीब क्लासिक 2024 आयोजित करण्यात येईल अशी माहिती या प्रसंगी आयोजकांच्या वतीने देण्यात आली। मैं हबीब सैयद, मिस्टर इंडिया, मिस्टर यूनिवर्स, आज मैंने हबीब क्लासिक के नाम से कंपटीशन नॉर्थ महाराष्ट्र ऑर्गेनाइज किया है और वेट कैटेगरी यहाँ पर 5 kg के डिफरेंस से होती है। 55 kg से 55 kg, 60 kg, 65 kg। और सब ग्रुप विनर को कितना प्राइस मिला है? ग्रुप विनर को 3000 मिला है फर्स्ट को, फिर सेकंड को हम लोग ने 2000 दिया है, थर्ड ओवरऑल हम लोग ने 25000 रखा है। और इसमें कौन से क्लासेस रखे थे? इसमें मास्टर्स रखा है, बॉडी बिल्डिंग रखा है,
मेंस फिजिक रखा है और फिजिकली चैलेंज रखा है। हाँ, हम लोग ने डेडलिफ्ट के लिए भी रखा था क्योंकि बॉडी बिल्डिंग में डेडलिफ्ट का कंपटीशन मोस्टली नहीं होता है, तो हम लोग ने उनके लिए भी 3000 वुमेन्स के लिए रखा और मेंस के लिए 3000 रखा। और जीशान फिटनेस लेगेसी का संचालक, ये हमारा कंपटीशन हबीब क्लासिक पिछले 2 साल से किया जा रहा है। लास्ट ईयर डिस्ट्रिक्ट लेवल पे था, इस साल ये स्टेट लेवल पे था। इंशाल्लाह कोशिश है अगले साल ये नेशनल लेवल पर हो। काफ़ी स्पॉन्सर्स है जिसने हम लोग को सपोर्ट किया है। दुआ है कि नेक्स्ट ईयर वो और भी अच्छे से सपोर्ट करेंगे और हमारे प्रोग्राम को नेक्स्ट लेवल पर लेकर जाएंगे। तो हमारे जितने भी स्पॉन्सर्स हैं उन सबके लिए थैंक यू, उनका दिल से शुक्रिया अदा करते हैं। मॅ न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।